तर राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरू झालेली आहे आणि या बैठकीसाठी धनंजय मुंडे सुद्धा उपस्थित आहेत आणि मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी मुंडे आणि अजित पवार यांच्यामध्ये बैठक झालेली आहे। दमानिया यांनी आरोप केले आणि त्यानंतर मुंडे आणि दादांमध्ये बैठक झाली आहे। मुंडे कृषी मंत्री असताना 275 कोटींचा घोटाळा झालाय असा आरोप अंजली दमानिया यांनी केलाय आणि त्याच्यानंतर मुंडेंनी अजित पवारांची भेट घेतली आहे। या भेटीच्या नंतर आता राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरू झालेली आहे। विनायक डावरुंग आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। विनायक। रुशाली, राज्य मंत्रिमंडळाची बैठक जी आहे ती सुरू झालेली आहे। मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, त्याचप्रमाणे सगळे मंत्री जे आहेत ते हजर आहेत। विविध विषय जे आहेत ते आहेत। प्रामुख्याने आपण जर पाहिलं तर अंजली दमानिया सामाजिक कार्यकर्त्या आहेत। यांनी धनंजय मुंडे जेव्हा कृषी मंत्री होते तेव्हा जो घोटाळा झालेला आहे याचे पुरावे जे आहेत ते दिले आपल्याला पाहायला मिळाले। 275 कोटी रुपयाचा हा संपूर्ण घोटाळा आहे असा दावा त्यांनी केला पाहायला मिळतोय। आणि त्यानंतर धनंजय मुंडे जे आहेत ते अजितदादा यांच्या भेटीला 6व्या मजल्यावरती मंत्रालयात आले होते। काही काळ या दोघांमध्ये चर्चा जी आहे ती झाल्याची माहिती। नक्कीच धन्यवाद विनायक दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।